हॅलो ऑल, वेलकम टू स्टडी दुनिया एम्स. माय नेम इज सुधाकर शिंगारे आणि आपण एक सिरीज चालू केली आहे व्हिडिओ लेक्चरची, ज्याच्यामध्ये आपण मागच्या 4 वर्षाचे CETला आलेले क्वेश्चन डिस्कस करतोय. ओके, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण MST CET 2016, 17, 18, 19 ओके या 4 वर्षी ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन या चॅप्टरमध्ये आलेले क्वेश्चन आज डिस्कस करणार आहोत. ओके, तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे की ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा चॅप्टर बऱ्याच मुलांना आवडत नाही किंवा डिफिकल्ट वाटतो. त्याच्यामधले सर्व फॉर्म्युले लक्षात राहत नसल्यामुळं किंवा सिम्प्लिफिकेशन येत नसल्यामुळं. पण ट्रिग्नॉमेट्रीचे ॲडव्हान्टेजेस पण आहेत काही क्वेश्चनला तुम्ही रिव्हर्स वेनं पण आन्सर काढू शकता, म्हणजे ऑप्शनकडनं तुम्हाला आन्सरकडे जाता येतं. ओके, त्या ट्रिक्स पण मी सांगणार आहे क्वेश्चन वाईज, जो शॉर्टकट मेथड असतील किंवा क्वेश्चनच्या ऑप्शन थ्रू आन्सरकडे कसं जायचं या मेथड पण सांगणार आहे. ओके, आणि दुसरा पॉईंट असा आहे की आज जे आपण हे क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहोत 2016, 17, 18 आणि 19चे. ओके, तर त्याची PDF फाईल मी डिस्क्रिप्शनमध्ये ॲड करतोय. ओके, त्याची लिंक शेअर करतोय. तर तुम्ही आत्ताच व्हिडिओ पॉज करून ती डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन ती PDF फाईल डाउनलोड करू शकता आणि अगोदर क्वेश्चन तुम्ही सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, आणि नंतर जर तुम्हाला एखाद्या क्वेश्चनमध्ये डाऊट आहे किंवा काही क्वेश्चनचे आन्सर येत नाही आहेत तर त्या क्वेश्चनच्या आन्सरसाठी तुम्ही व्हिडिओ रेफर करू शकता. ओके, सो विदाउट वेस्टिंग टाईम लेट स्टार्ट. MST CET 2016 पासून स्टार्ट करतोय. पहा, 18 आणि 19ला 11th सिलेबस ॲड झाला, म्हणजे ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन हा 11th आणि 12th दोन्हीचा पोर्शन येतो CETला. पण 16 आणि 17ला फक्त 12thचाच ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन एक्झामसाठी होता. ओके, तर त्याच्यामुळं 16ला MST CET 2016च्या एक्झाममध्ये 5 क्वेश्चन आहेत आय थिंक, राईट. ओके, 5 क्वेश्चन आहेत. तर बघूयात, आपण एक एक क्वेश्चन पाहूयात. पहा, फर्स्ट क्वेश्चन कुठला होता. फर्स्ट क्वेश्चन पहा, स्क्रीनवर तुम्ही क्वेश्चन पण रीड करू शकता. क्वेश्चन असा आहे, इफ 2 tan इनवर्स ऑफ cos x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec x, देन sin x प्लस cos x ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. ठीक आहे, मग ही व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला ही जी इन्फॉर्मेशन गिवन आहे ना, कुठली इन्फॉर्मेशन गिवन आहे, 2 tan इनवर्स ऑफ cos x, 2 tan इनवर्स ऑफ cos x प्लस tan इनवर्स ऑफ 2 cosec x. ओके, ही इन्फॉर्मेशन तुम्हाला इज इक्वल टू मध्ये इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec x ही इन्फॉर्मेशन तुम्हाला यूज करावी लागेल sin x प्लस cos x ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी. म्हणजे या इन्फॉर्मेशनवरनं आपल्याला अँगल फाइंड आउट करावं लागेल. ही जी दिलेली इन्फॉर्मेशन आहे 2 tan इनवर्स ऑफ cos x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec x, याच्यावरनं अँगल फाइंड आउट करायचा आहे. तर अँगल कसा फाइंड आउट करायचा आहे बघा. ओके, तर इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचे काही रूल्स प्रॉपर्टीज आहेत त्या इथं यूज होतात. ओके, आता हे 2 tan इनवर्स इथं साईडला लिहितो तो फॉर्म्युला 2 tan इनवर्स थिटा. ओके, 2 tan इनवर्स ऑफ x जर असेल तर त्याला तुम्हाला असं लिहिता येतं. काय लिहिता येतं, tan इनवर्स ऑफ 2x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. हा इन्व्हर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनच्या प्रॉपर्टीमधली आय थिंक 6th प्रॉपर्टी आहे. 2 tan इनवर्स x इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2x डिवाइड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर. आता ही ती प्रॉपर्टी जर इथं यूज केली आपण तर काय होईल पहा, हे होईल tan इनवर्स ऑफ. ओके, tan इनवर्स ऑफ 2x म्हणजे 2 cos x डिवायडेड बाय 1 मायनस एक्स स्क्वेअर इज 1 मायनस cos स्क्वेअर x. करेक्ट आहे, इज इक्वल टू tan इनवर्स ऑफ 2 cosec x आहे. दिस कॅन बी रिटन ॲज tan इनवर्स ऑफ 2 डिवायडेड बाय cosec x इज 1 डिवाइड बाय sin x. ओके, नाउ यू कॅन कॅन्सल tan इनवर्स ॲक्च्युअली ते कॅन्सल होत नसतं. tan इनवर्स समोर गेल्यानंतर tan इंटू tan इनवर्स तेव्हा कॅन्सल होतं. ओके, और यू कॅन जस्ट कम्पेअर 2 cos x डिवायडेड बाय 1 minus cos square x is sin square x. Okay, this 1 minus cos square x is sin square x is equal to right side you will get 2 divided by sin x. Okay, so this 2 will get cancelled, sin x will get cancelled, cos x divided by sin x, that is cot x is equal to 1, and from this you will get x is equal to pi by 4, right? Angle ची व्हॅल्यू भेटली, x is equal to pi by 4. Now you can substitute this angle x is equal to pi by 4 into sin x plus cos x is equal to, in this expression, sin x plus cos x. Okay, so it will become sin pi by 4, sin pi by 4 plus cos pi by 4. Correct है? So sin pi by 4 is 1 divided by root 2 plus cos pi by 4 is again 1 divided by root 2. So it will become 2 divided by root 2. Correct है? 1 plus 1 2 divided by root 2, and 2 divided by root 2 is nothing but root 2. 2 divided by root 2. Okay, this कॅन बी रिटन ॲज रूट 2. वरच्या 2ला तुम्ही रूट 2 इंटू रूट 2 लिहू शकता. ओके,
तर या क्वेश्चनमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनची प्रॉपर्टी यूज करावी लागत होती, त्या प्रॉपर्टीज तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. ओके, बघा सेकंड क्वेश्चन पाहूयात. आता हे सेकंड क्वेश्चन जो आहे, असे क्वेश्चन जे आहेत ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनमध्ये, या क्वेश्चनला तुम्हाला जर रेग्युलर मेथडनं सॉल्व्ह करायचं म्हटलं, ओके, या क्वेश्चनला रेग्युलर मेथडनं सॉल्व्ह करायचं म्हटलं तर खूप वेळ लागू शकतो. मग अशा क्वेश्चनमध्ये तुम्हाला रिव्हर्स वेनं पण विचार करता आला पाहिजे की मला ऑप्शनकडनं आन्सरकडे जाता येईल का. ठीक आहे, काय गिव्हन आहे बघा, इन ट्रायंगल ABC A मायनस बी ब्रॅकेटचा स्क्वेअर आहे, A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर C/2, ओके, प्लस A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू साइन स्क्वेअर C/2 आहे. ओके, साइन स्क्वेअर C/2. तर तुम्हाला याचं सिम्प्लिफिकेशन विचारलंय. डायरेक्ट तुम्ही याला सिम्प्लिफाय पण करू शकता, पण ते सिम्प्लिफाय करण्यासाठी तुम्हाला वेळ लागू शकतो थोडासा. ओके, तर आपण काय करूयात, याला पहा, याला रिव्हर्स वेनं जर करायचं म्हटलं ना, इथं दोन्हीकडे अँगल सेम आहे, कॉस स्क्वेअर C/2 साइन स्क्वेअर C/2. एक वेगळी मेथड सांगतोय रेग्युलर मेथडपेक्षा. तुम्ही याला A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर एक्सपांड करून पण सिम्प्लिफाय करू शकता, त्या मेथडनं पण आन्सर येईल. ओके, मी पहा कुठली मेथड सांगतोय. लेट C इज इक्वल टू 90 डिग्री सबस्टिट्यूट करा. पुट C इज इक्वल टू 90 डिग्री. ओके, सो इट विल बिकम A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर इंटू कॉस स्क्वेअर C/2. cos C is 90 degree, 90 divided by 2 45, cos 45 will become 1 divided by root 2 आणि त्याचा स्क्वेअर केला 1/2 प्लस A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर ॲज इट इज येईल, A प्लस बी ब्रॅकेट स्क्वेअर साइन स्क्वेअर C/2 किती होईल, साइन स्क्वेअर C/2 पण 1/2 होईल, 1/√2 चा स्क्वेअर. ओके, हे 1/2 कॉमन घेतो, ब्रॅकेटमध्ये राहील A मायनस बी ब्रॅकेट स्क्वेअर म्हणजे A स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर, सॉरी A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर मायनस 2AB प्लस A स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस 2AB. करेक्ट आहे. ओके, 1/2 बाहेर आहे, मायनस 2AB प्लस 2AB कॅन्सल. सो A स्क्वेअर प्लस A स्क्वेअर 2A स्क्वेअर अँड दिस B स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इट विल बिकम प्लस 2B स्क्वेअर डिवायडेड बाय खाली किती आहे 2 आहे. ओके, म्हणजे 2 कॅन्सल केलं तर रिझल्ट आला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. मग हे ऑप्शनमध्ये असायला पाहिजे होतं, ऑप्शनमध्ये नाही आहे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. मग आपली मेथड चुकली का, आन्सर रॉंग आलं का, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर? तर नाही. ओके, आपण काय केलंय पहा, आपण C ची व्हॅल्यू किती सबस्टिट्यूट केली आहे, C ची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली आहे 90. ओके, लेट्स से दिस इज C अँगल, हा A आहे, हा B आहे, हा 90 आहे, C च्या अपोजिट साइड स्मॉल c, A च्या स्मॉल a, B च्या स्मॉल b. ओके, मग C जर 90 असेल तर C स्क्वेअर इज इक्वल टू काय यायला पाहिजे, पहा या इक्वेशन मधनं C स्क्वेअर इज इक्वल टू यायला काय पाहिजे, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर. आपण सिम्प्लिफिकेशन केल्यानंतर A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर आलेला आहे, पण A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर ऑप्शन मध्ये आहे का, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर ऑप्शन मध्ये नाहीये. मग A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज नथिंग बट व्हॉट, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज नथिंग बट C स्क्वेअर. करेक्ट आहे. सो बॉम्बे ऑप्शन विल बी द आन्सर. ओके, पहा याच्या सोल्युशनची पण PDF मी शेअर करणार आहे डिस्क्रिप्शन मध्ये, म्हणजे हे जे आपण सोल्युशन फाइंड आउट करतोय त्याच्यासाठी याच्यामध्ये बी ऑप्शन आहे. हा, पुढचा क्वेश्चन बघूयात. आता हा क्वेश्चन तुम्हाला सर्वांना जमला पाहिजे पहा. ओके, ट्राय करू शकता, जर तुम्हाला स्क्रीनवर क्वेश्चन दिसत असेल ना तर तो क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकता. ओके, याच्यामध्ये तुम्हाला काय करायचंय पहा, याच्यामध्ये tan इनवर्स ऑफ √3 आहे. ओके, सिम्प्लिफिकेशन करायचे, tan इनवर्स ऑफ √3 मायनस सेक इनवर्स ऑफ -2 डिवायडेड बाय सेक इनवर्स ऑफ -√2 प्लस कॉस इनवर्स ऑफ -1/2 याची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. बरोबर. ओके, मग आता याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी तुम्हाला इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचं काय माहिती असणं गरजेचं आहे, प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच माहिती असणं गरजेचं आहे. म्हणजे प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणजे काय असतं की ज्या डोमेनमध्ये, ओके, ज्या डोमेनमध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आपण डिफाइन करतो त्याला प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच म्हणतात. कारण इन जनरल मध्ये साइन थिटा कॉस थिटाचा डोमेन जो आहे तो एनी रियल नंबर आहे. ओके, त्याच्यासाठी तुम्हाला इन जनरल मध्ये इन्व्हर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन डिफाइन करता येत नाही, त्याच्यासाठी प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. मग tan इनवर्स ऑफ हे √3 जे आहे, tan इनवर्स ऑफ √3 पहा, tan ची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच किती आहे, -π/2 टू +π/2 ओपन इंटरवल. ओके, tan साठी. मग tan इनवर्स ऑफ √3, tan च्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू √3 येते. ओके, असं जर व्हॅल्यू लक्षात राहत नसतील तर तुम्हाला साइन आणि कॉसच्या व्हॅल्यू लक्षात ठेवा, तुम्हाला त्याच्यावरून tan ची काढता येते. म्हणजे साइन 60 ची व्हॅल्यू किती आहे, √3/2, कॉस 60 1/2, 2 कॅन्सल होतं, म्हणजे tan 60 ची व्हॅल्यू √3 आहे. tan 60 म्हणजे किती, π/3. ओके, π/3 मायनस या सेक इनवर्स ऑफ -√2 ला त्याला लिहिता येईल तुम्हाला पाय मायनस. ओके, आता सेक इनवर्स ऑफ थिटा, सेक इनवर्स ऑफ मायनस थिटा याला लिहिता येतं पाय मायनस सेक इनवर्स ऑफ थिटा. ओके, हा फॉर्म्युला पाय मायनस सेक इनवर्स ऑफ थिटा. ठीक आहे,
तर याला काय लिहिता येईल मग, पाय मायनस सेक इनवर्स ऑफ 2. ठीक आहे, सेक इनवर्स ऑफ 2. सेक इनवर्स ऑफ 2 म्हणजे किती असणार, कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 1/2 आहे सेक 2 असण्यासाठी, कॉस 60 बरोबर म्हणजे π/3. परत इथं परत π/3 येणार, पाय मायनस π/3 टोटल डिवायडेड बाय. ओके, हा कोसेक इनवर्स ऑफ -√2. आता या कोसेक इनवर्स ऑफ -√2 लाच तुम्हाला मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2 लिहिता येतं. ती स्टेप लिहित नाही मी, मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2. ओके, मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2 म्हणजे काय असणार बघा, याची व्हॅल्यू तुम्हाला फाइंड आउट करायची या अँगलची, मायनस कोसेक इनवर्स ऑफ √2. ओके, तर √2 π/4 करेक्ट आहे, 45 डिग्री म्हणजे ते येणार -π/4. आता हे -π/4 का आलं, कारण इथं कोसेक इनवर्स ऑफ -√2 आहे बरोबर. साइन आणि कॉस साठी जर अँगल निगेटिव्ह असेल तर व्हॅल्यू पण त्याची निगेटिव्ह येते, हे माहिती आहे आपल्याला. ठीक आहे, म्हणून -π/4 घेऊ शकता. -π/4 कसं घेऊ शकता, प्रिन्सिपल व्हॅल्यू मध्ये का घेत नाही मग आपण मायनस साइन, कारण प्रिन्सिपल व्हॅल्यूची रेंज जी आहे, सॉरी प्रिन्सिपल व्हॅल्यूचं लिमिट जे आहे ते प्रिन्सिपल व्हॅल्यू कशाच्या मध्ये लाय करायला पाहिजे, 0 to 2π च्या मध्ये लाय करायला पाहिजे. पण कोसेक इनवर्स डिफाइन होण्यासाठी अशी काही कंडिशन नाही आहे. कोसेक इनवर्स साठी त्याची प्रिन्सिपल व्हॅल्यू ब्रांच, ओके, म्हणजे ज्या अँगल्स मध्ये कोसेकचा तुम्ही इनवर्स डिफाइन करू शकता तो अँगल किती आहे, क्लोज्ड इंटरवल -π/2 प्लस π/2, त्याच्यामधनं फक्त 0 मायनस करायचा. ओके, -π/2 टू प्लस π/2 मध्ये π/4 येतं, म्हणून तुम्ही -π/4 घेऊ शकता. ओके, प्लस परत आणखीन या कोसेक इनवर्सला, कॉस इनवर्सला काय करायचं, त्याला लिहायचं पाय मायनस, हे कॉस इनवर्स ऑफ -1/2 आहे ना, त्या कॉस इनवर्स ऑफ -1/2 ला लिहायचं पाय मायनस कॉस इनवर्स ऑफ 1/2. अँड कॉस इनवर्स ऑफ 1/2, कॉस इनवर्स ऑफ 1/2 इज अगेन कॉस इनवर्स ऑफ 1/2 इज अगेन पाय डिवायडेड बाय 3. ओके, आता हे सिम्प्लिफिकेशन करा. हे सिम्प्लिफिकेशन जर केले तुम्ही तर काय होईल बघा, π/3 मायनस 3π मायनस π, इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन होईल, 3π मायनस π, 2π डिवायडेड बाय 3 वर येईल 2π डिवायडेड बाय 3. आणि डिनॉमिनेटरला काय होणार आहे बघा, -π डिवायडेड बाय 4 प्लस याच्या खाली 1 आहे, 3π मायनस π, 2π डिवायडेड बाय 3. कॅल्क्युलेशन हे करावे लागतील. 3π मायनस 2π मायनस π डिवायडेड बाय 3 येईल, डिवायडेड बाय, आता याच्या खाली एलसीएम 12 येईल. 12 म्हणजे 4 3 12 मायनस 3π वर प्लस 3 4 12, 4 2 8π. ठीक आहे, म्हणजे फायनल आन्सर काय होणार, -π डिवायडेड बाय 3 टोटल डिवायडेड बाय 5π डिवायडेड बाय 12. ओके, तर काय 5π डिवायडेड बाय 12, हा काय होणार, परत π कॅन्सल होईल, 12 वर जातील म्हणजे -12 डिवायडेड बाय 3 इंटू 5. ओके, सो दिस विल बिकम 4. सो -4 डिवायडेड बाय 5 शुड बी युअर आन्सर, -4 डिवायडेड बाय 5. बघा कुठल्या ऑप्शन मध्ये -4 डिवायडेड बाय 5, बॉम्बे ऑप्शन मध्ये -4 डिवायडेड बाय 5. ओके, कॅल्क्युलेशन होते, तुम्हाला व्हॅल्यू सबस्टिट्यूट करून कॅल्क्युलेशन करायचे होते अँगल फाइंड आउट करण्यासाठी. ओके, हा पुढचा क्वेश्चन बघूयात. पहा, sin 2x प्लस cos 2x इज इक्वल टू 0 गिवन आहे. याच्यावरून तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचंय, पण प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करण्यासाठी ओके, इथं x वर लिमिट दिलंय की x हा कुठे लाय करतो, x हा π to 2π च्या मध्ये लाय करतो. ओके, x π to 2π च्या मध्ये लाय करतो आणि इक्वेशन मध्ये 2x यूज झालेला आहे. ओके, तर याला बघा आपण कसं सॉल्व्ह करूयात. ठीक आहे, प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचं या इक्वेशन साठी. म्हणजे हे sin 2x इज इक्वल टू cos 2x जर समोर गेलं तर ते होईल -cos 2x. करेक्ट आहे, म्हणजे tan 2x इज इक्वल टू येईल -1 डिवायडिंग बोथ द साइड बाय cos 2x. करेक्ट आहे, सो tan 2x ची व्हॅल्यू आली -1. आता तुम्हाला हा विचार करायचा इथं की टॅनच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू, म्हणजे डबल ऑफ एक्स केल्यानंतर त्याचा रिझल्ट काय आला पाहिजे, -1 आला पाहिजे. ओके, तर आपल्याला माहिती आहे की टॅन हे फंक्शन 2 क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं. टॅन फंक्शन कुठल्या 2 क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं, एक तर सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असतं. करेक्ट आहे, पण आपल्याला 2x हा अँगल आहे, लेफ्ट साइडला x नाही आहे आणि इथं x वरचं लिमिट दिले, तर याला 2x मध्ये जर कन्वर्ट केलं आपण लिमिटला, तर हे काय होणार बघा, 2π लेस दॅन 2x लेस दॅन 4π. ओके, म्हणजे 2x हा अँगल कुठे लाय करायला पाहिजे, 2π च्या 4π 2π टू 4π च्या मध्ये लाय करायला पाहिजे. हे या क्वेश्चन मध्ये समजलं पाहिजे तुम्हाला की आपल्याला 2x साठी प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचंय. ओके, x साठी फक्त नाही, मग 2x ची व्हॅल्यू 2π टू 4π च्या मध्ये लाय करायला पाहिजे. आता tan π/4 ची व्हॅल्यू 1 येते, tan 45 ची व्हॅल्यू tan π/4 इज इक्वल टू 1 आहे. करेक्ट आहे, पण आपल्याला
दोन प्रिन्सिपल सोल्युशन भेटले पाहिजेत, म्हणजे एक अँगल जो आहे तो एक अँगल कुठल्या क्वाड्रंट मध्ये भेटला पाहिजे, सेकंड क्वाड्रंट मध्ये, आणि दुसरा फोर्थ क्वाड्रंट मध्ये. पण सेकंड क्वाड्रंट मधला अँगल काढण्यासाठी, सेकंड क्वाड्रंट मधला अँगल काढण्यासाठी, टू फाइंड अँगल इन सेकंड क्वाड्रंट, ओके, जनरली आपण काय करतो, हे 0 to 2 पाय सर्कल असतं, पण आपल्याला या वेळेस या केसमध्ये अँगल घ्यावा लागणार आहेत 2 पाय टू कम्प्लीट सर्कल रोटेशन पूर्ण झाल्यानंतर 4 पाय हे अँगल घ्यावा लागेल, 2 पाय टू 4 पाय. म्हणजे हा इथला जो अँगल असणार आहे तो 3 पाय असणार आहे. आणि tan ला जर सेकंड क्वाड्रंट मध्ये घेऊन जायचंय तर सेकंड क्वाड्रंट मध्ये 3 पाय मायनस पाय बाय 4 असं करावं लागेल, ओके. आणि लेफ्ट साइडला असेल 2x इज इक्वल टू 3 पाय मायनस पाय बाय 4, ओके. कारण 2x ही व्हॅल्यू सेकंड क्वाड्रंट मध्ये निगेटिव्ह असणार, ओके. मग 3 पाय मायनस पाय बाय 4, 3 पाय मायनस पाय बाय 4 म्हणजे किती होणार, 12 पाय मायनस पाय, 11 पाय डिवायडेड बाय 4, म्हणजे x ची व्हॅल्यू येईल 11 पाय डिवायडेड बाय 8. हे पहिलं सोल्युशन येईल, ओके. आता सेकंड सोल्युशन फाइंड आउट करायचंय, फोर्थ क्वाड्रंट मधलं सेकंड सोल्युशन असेल. मग फोर्थ क्वाड्रंट मध्ये टॅन फंक्शन जाण्यासाठी फोर्थ क्वाड्रंट मध्ये काय करावं लागेल पहा तुम्हाला, 4 पाय, 2x ची व्हॅल्यू किती असली पाहिजे, 4 पाय मायनस पाय बाय 4, बरोबर. म्हणजे हे किती होणार, 16 पाय, 15 पाय डिवायडेड बाय 4, 15 पाय डिवाइडेड बाय 4 म्हणजे x इज इक्वल टू येणार 15 पाय डिवायडेड बाय 8, ओके. 15 पाय डिवायडेड बाय 8 आणि 11 पाय बाय 8, दॅट इज ऑप्शन सी, ओके. पहा इथं काही मुलांना थोडस गोंधळ झाला असेल तुमचा, की इथं 3 पाय मायनस पाय बाय 4 काय घेतला आणि 4 पाय मायनस पाय बाय 4 काय घेतला. कारण तुम्हाला x चं आन्सर नाही फाइंड आउट करायचंय, तुम्हाला 2x चं काढायचंय. x ची व्हॅल्यू पाय टू 2 पायच्या मध्ये लाय करते, याला 2 ने मल्टिप्लाय केलं, मग हा इंटरवल भेटला तुम्हाला 2 पाय लेस दॅन 2x लेस दॅन 4 पाय, ओके. 2x ची व्हॅल्यू 2 पाय टू 4 पायच्या मध्ये लाय करते. tan 2x ची व्हॅल्यू -1 आहे, tan x ची व्हॅल्यू -1 आहे का, नाही, tan 2x ची व्हॅल्यू -1 आहे, करेक्ट आहे. देअरफॉर आपल्याला 2x इज इक्वल टू, ओके, 2x चं लिमिट घ्यावं लागेल ना. मग 2x अँगल 2 पाय टू 4 पायच्या मध्ये लाय करतो, x हा अँगल पाय टू 2 पायच्या मध्ये लाय करतो, पण 2x हा अँगल 2 पाय टू 4 पायच्या मध्ये लाय करतो. मग जर 2x अँगल 2 पाय टू 4 पायच्या मध्ये लाय करत असेल तर तुम्हाला tan निगेटिव्ह येण्यासाठी 3 पाय, ओके, 3 पाय मायनस थिटा करावं लागेल, कारण 2 पाय टू 4 पाय म्हणजे हे सर्कल होईल. पण सेकंड क्वाड्रंट मध्ये जाण्यासाठी 3 पाय मायनस थिटा आणि फोर्थ क्वाड्रंट मध्ये येण्यासाठी 4 पाय मायनस थिटा, ओके. हे लॉजिक किंवा हे अलाइड अँगल फॉर्म्युला यूज करावे लागतील. हा बघा, क्वेश्चन नंबर 5 थोडासा इझी आहे. क्वेश्चन नंबर 5 मध्ये काय गिव्हन आहे बघा, द जनरल सोल्युशन ऑफ द इक्वेशन tan स्क्वेअर x इज इक्वल टू 1 आहे. tan स्क्वेअर x इज इक्वल टू 1 याचं जनरल सोल्युशन फाइंड आउट करायचं आहे तुम्हाला. tan स्क्वेअर x इज इक्वल टू, याला हा सोपा क्वेश्चन आहे, 1 ला तुम्हाला tan स्क्वेअर पाय बाय 4 लिहिता येईल, tan स्क्वेअर पाय बाय 4 हे माहिती आहे ना आपल्याला. tan स्क्वेअर x इज इक्वल टू tan स्क्वेअर पाय बाय 4, tan स्क्वेअर अल्फा असेल तर x इज इक्वल टू काय असतं, n पाय प्लस और मायनस अल्फा, ओके. म्हणजे इथे काय येणार, x इज इक्वल टू n पाय प्लस और मायनस पाय डिवायडेड बाय 4, कुठे येते, सी ऑप्शन मध्ये. म्हणजे एक ऑब्झर्वेशन आहे बघा, की हा क्वेश्चन इझी होता, चौथा डिफिकल्ट होता, तिसरा इझी होता, दुसरा पण इझी होता आणि पहिला पण ओके होता, ओके. म्हणजे 5 क्वेश्चन पैकी 3 इझी होते, 2 थोडेसे कॅल्क्युलेशन ओरिएंटेड होते, ठीक आहे. तर आणखीन याच्यामध्ये कन्क्लुजन काढूयात आपण की ट्रिग्नॉमेट्रीवर या सीईटीला कसे क्वेश्चन एक्सपेक्टेड आहेत, ठीक आहे. पण अगोदर सर्व क्वेश्चन सॉल्व्ह करून झाले पाहिजेत, ठीक आहे. मग बघूयात पुढचं क्वेश्चन. 2017चा फर्स्ट क्वेश्चन आहे, स्क्रीनवर तुम्हाला रीड करता येईल क्वेश्चन. द नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ tan 2 θ इज इक्वल टू 1, ओके. tan 2 θ इज इक्वल टू 1 आहे. आता याची तुम्हाला प्रिन्सिपल सोल्युशन फाइंड आउट करायचे, ठीक आहे. नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन. आता tan फंक्शन आहे 2 θ, काहीही अँगल असू द्या, प्रिन्सिपल सोल्युशन कुठं लाय करतं, प्रिन्सिपल सोल्युशन लाय करतं 0 लेस दॅन थिटा, 0 लेस दॅन इक्वल टू थिटा लेस दॅन 2 पाय, याच्यामध्ये प्रिन्सिपल सोल्युशन लाय करतं, ओके. मग tan फंक्शन 0 टू 2 पाय मध्ये किती वेळेस पॉझिटिव्ह आहे, राईट साइडचे नंबर पॉझिटिव्ह आहे ना, 2 वेळेस पॉझिटिव्ह आहे. सो इट्स आन्सर मस्ट बी 2. द नंबर ऑफ प्रिन्सिपल सोल्युशन्स ऑफ tan 2 θ इज इक्वल टू 1, याचा आन्सर काय येणार आहे 2. 2च सोल्युशन असतील या इंटरवल मध्ये त्याचे, ठीक आहे. काही क्वेश्चन इझी पण असतात, ठीक आहे, आणि काही क्वेश्चन थोडे जास्त डिफिकल्ट पण असतात. तर हा क्वेश्चन तुम्हाला जाणवेल या क्वेश्चन मधनं की काही क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्रीवर डिफिकल्ट पण आहेत, ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा काय घेऊन आहे,
क्वेश्चन रीड करा अगोदर. इन अ ट्रायंगल ABC इफ साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इज इक्वल टू साइन स्क्वेअर C गिवन आहे. लेंथ ऑफ AB गिवन आहे 10. देन द मॅक्सिमम व्हॅल्यू ऑफ द एरिया ऑफ ट्रायंगल ABC. ओके, डिफिकल्ट क्वेश्चन आहे थोडासा, काही समजत नाहीये काय करावं ते. साइन स्क्वेअर A प्लस साइन स्क्वेअर B इज इक्वल टू साइन स्क्वेअर C आहे. ओके, म्हणजे असं म्हणता येईल का मला A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल कमीत कमी शब्दामध्ये लिहिण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे, A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर आहे साइन रूल नुसार. ठीक आहे, कारण त्याला जर आपण साइन रूल यूज केला A बाय साइन A, B बाय साइन B, C बाय साइन C, तर हे येणार. म्हणजे A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर इज इक्वल टू C स्क्वेअर आहे. म्हणजे काय की C ला 90 डिग्री असणार परपेंडिक्युलर. ओके, C हा A हा B म्हणजे ही साइड B ही साइड A अपोजिट साइड ना. ठीक आहे, C स्क्वेअर इज इक्वल टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर गिवन आहे. आणखीन बघा काय करता येईल याच्यामध्ये. पहा, A डिवायडेड बाय साइन A इज इक्वल टू B डिवायडेड बाय साइन B इज इक्वल टू C डिवाइड बाय साइन C असतं. पण C ची व्हॅल्यू किती आहे 10. लेंथ ऑफ AB 10 गिवन आहे. 10 डिवायडेड बाय साइन C. ओके, म्हणजे तुम्हाला असं म्हणता येईल का की तुम्हाला A ची साइन A ची व्हॅल्यू C डिवाइड बाय साइन C. ओके, साइन C किती आहे? साइन C आहे ना, साइन C 90 आहे. साइन C 90. ठीक आहे, म्हणजे A इज इक्वल टू येणार 10 साइन A आणि स्मॉल b इज इक्वल टू येणार 10 साइन B. साइन B करेक्ट आहे. ए आणि बी च्या व्हॅल्यू भेटल्या. ठीक आहे, जेवढी इन्फॉर्मेशन गिवन आहे. आता एरिया ऑफ ट्रायंगलचा हा एक फॉर्म्युला आहे. आपल्याला माहिती आहे एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू जर कुठल्या दोन ऍडजस्टंट साइड घेतल्या A आणि B 1/2 ऍडजस्टंट साइड AB आणि साइन ऑफ अँगल बिटवीन देम. आता याच्यामधला अँगल किती आहे 90. साइन 90 ची व्हॅल्यू किती आहे 1 म्हणजे 1 डिवाइड बाय 2 इंटू A इंटू B. पण A आणि B च्या व्हॅल्यू काय भेटल्या 10 साइन A इंटू 10 साइन B. ओके, तर हे 10 10 100 डिवाइडेड बाय 2 50 इंटू साइन A इंटू साइन B. साइन A इंटू साइन B. आता बघा मॅक्सिमम व्हॅल्यू फाइंड आउट करायचंय. मॅक्सिमम एरिया ऑफ ट्रायंगल. ठीक आहे, हे फाइंड आउट करायचंय. तर आता हे मॅक्सिमम व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे? त्या साइन A आणि साइन B च्या व्हॅल्यूवर डिपेंड आहे की साइन A इंटू साइन B हा प्रोडक्ट जेवढा मॅक्सिमम असेल तेवढं एरियाची व्हॅल्यू मॅक्सिमम असणार. बरोबर. ओके, मग आता साइन A इंटू साइन B, साइन A इंटू साइन B ची मॅक्सिमम व्हॅल्यू किती येऊ शकते बघा. त्याची मॅक्सिमम व्हॅल्यू असते 1/2 साइन A इंटू साइन B. का ते सांगतो, म्हणजे याचा आन्सर जे आहे ते येईल 25 स्क्वेअर युनिट्स. ओके, कुठल्या ऑप्शन मध्ये? C ऑप्शन मध्ये. आन्सर येणार 25 स्क्वेअर युनिट्स. ओके, का 25 स्क्वेअर युनिट्स येणार? कारण A आणि B, आता C तर 90 आहे ट्रायंगल मध्ये, A आणि B हे दोन्ही ऍक्युट अँगल असले पाहिजेत. ठीक आहे, मग तुम्ही दोन्ही ऍक्युट अँगल असताना A आणि B दोन्ही ऍक्युट अँगल असताना तर साइन फंक्शनची व्हॅल्यू किंवा या एक्सप्रेशनची व्हॅल्यू मॅक्सिमम कधी असेल ज्यावेळेस A आणि B दोन्ही 45 असतील. ओके, मग साइन 45 1/√2 साइन 45 1/√2 ते होईल 1/2. ओके, अँड 50 डिवाइड बाय 2 आन्सर इज 25. हे अशा पद्धतीनं तुम्हाला करावं लागणार होतं. ओके, हा पुढचा क्वेश्चन बघूयात. 3rd नंबर. द व्हॅल्यू ऑफ कॉस इनव्हर्स ऑफ. पहा याच्यामध्ये कॉस इनव्हर्स ऑफ किती आहे? कॉट पाय बाय 2. कॉट 90 किती हो? साइन 90 नॉट डिफाइन आहे, पण कॉट 90 कॉट म्हणजे कॉस बाय साइन ना. कॉट 90 येतं किती? कॉट 90 0 ना. कॉस 90 0. यस, कॉट 90 0 मध्ये येणार 0 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ साइन 2 पाय बाय 3. पाय बाय 3 म्हणजे 60. 2 पाय बाय 3 म्हणजे 120. साइन 120 ची व्हॅल्यू कशी काढणार? साइन 120 कसं काढणार? साइन याला 180 मायनस कॅल्क्युलेशन आहेत, कसेही करू शकता. 180 मायनस 60 साइन 180 मायनस 60 साइन 16. साइन 60 इज √3/2. करेक्ट आहे. साइन 60 इज √3/2 डिवायडेड बाय खाली काही नाही आहे. कॉस इनव्हर्स ऑफ 0. आता कॉस इनव्हर्स ऑफ 0 त्याच्यासाठी आन्सर येतं 0. ठीक आहे, सॉरी कॉस इनव्हर्स ऑफ 0 इज कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू 0 आहे? पाय बाय 2 प्लस कॉस इनव्हर्स ऑफ √3/2 हा कुठला अँगल? पाय डिवायडेड बाय 6 म्हणजे हे किती होणार? 6 एलसीएम घेतला 2 3 जा 3 पाय प्लस पाय. ओके, म्हणजे काय होणार? हे 4 पाय डिवायडेड बाय 6 आणि 4 पाय डिवाइडेड बाय 6 इज नथिंग बट 2 पाय डिवायडेड बाय 3. सो आन्सर विल बी 2 पाय डिवायडेड बाय 3. करेक्ट आहे. ओके, that is given in A option 2 pi divided by 3. ओके, पहा
2017ला 3 क्वेश्चन होते. पहिला क्वेश्चन इझी होता, दुसरा डिफिकल्ट होता आणि तिसरा क्वेश्चन इझी होता. म्हणजे 3 क्वेश्चन असतील तर 2 इझी असणार, 1 डिफिकल्ट असणार. ओके, तर सीईटी मध्ये 2018चे सीईटीचे क्वेश्चन पाहूयात. ठीक आहे, 2018. 2018ला 2 क्वेश्चन कसे होते. इन अ ट्रायंगल एबीसी विथ युज्युअल नोटेशन्स एबीसी आर इन एपी अर्थमॅटिक प्रोग्रेशन मध्ये आहेत. ए इंटू कॉस स्क्वेअर सी बाय 2, ए इंटू कॉस स्क्वेअर सी डिवायडेड बाय 2 प्लस सी इंटू कॉस स्क्वेअर ए बाय 2. याचं तुम्हाला काय विचारलंय, याचं सिम्प्लिफिकेशन विचारलंय. मला सांगा ए इंटू कॉस स्क्वेअर सी बाय 2 ला हाफ अँगल फॉर्म्युला जर यूज केला तर कॉस स्क्वेअर सी बाय 2 ला लिहिता येतं 1 प्लस कॉस सी डिवायडेड बाय 2. ठीक आहे, हाफ अँगल फॉर्म्युलानुसार. अँड सी कॉस स्क्वेअर ए बाय 2 ला लिहिता येतं 1 प्लस कॉस ए डिवायडेड बाय 2. ओके, आता हाफ अँगल फॉर्म्युला तुम्हाला हे माहिती असणं गरजेचं आहे. कॉस सी इज इक्वल टू हा फॉर्म्युला आहे काय, 1 मायनस 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2. ठीक आहे, याच्यावरनं सॉरी साइन स्क्वेअर थिटा मायनस कॉस स्क्वेअर थिटा मायनस साइन स्क्वेअर थिटा, म्हणजे याची व्हॅल्यू फॉर्म्युला चुकीचा लिहिला मी. कॉस सी इज इक्वल टू काय येणार, कॉस सी इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर सी बाय 2 मायनस 1 हा फॉर्म्युला आहे. ठीक आहे, कॉस सी इज इक्वल टू, तर त्याचा लॉजिक यूज केलं दोन्हीमध्ये, कॉस ए आणि कॉस सी साठी. तर आता बघा काय होईल, काय करता येईल तुम्हाला. हे 1/2 कॉमन घेतो, ब्रॅकेटमध्ये पहा ए प्लस ए कॉस सी प्लस सी कॉस ए प्लस सी इंटू कॉस ए. करेक्ट आहे, 1/2 तर बाहेर आहे. मला सांगा हे ए कॉस सी प्लस सी कॉस ए प्रोजेक्शन रूल आहे. ए कॉस सी प्लस सी कॉस ए त्याला काय लिहिता येतं, बी लिहिता येतं. म्हणजे वरच्या एक्सप्रेशन मध्ये, ओके, वरच्या एक्सप्रेशन मध्ये काय व्हायला पाहिजे, 1 डिवायडेड बाय 2 तर आहेच, 1 डिवायडेड बाय 2. हा, वर काय आहे, ए प्लस हे ए कॉस सी प्लस सी कॉस ए काय होणार, बी प्लस सी, ए प्लस सी डिवाइड बाय 2. पण हे ऑप्शन मध्ये नाही आहे, कुठल्याच ऑप्शन मध्ये नाही. ए प्लस बी प्लस सी डिवायडेड बाय 2 आहे का, नाही आहे. ओके, मग क्वेश्चन मध्ये काही घेऊन आहे का आणखीन. एबीसी आर इन एपी, पहा मी इन्फॉर्मेशन विसरलो होतो की एबीसी आर इन एपी, एपी मध्ये घेऊन आहेत ना एबीसी. ओके, म्हणजे ते यूज करावं लागेल. म्हणजे काय असेल, 2b इज इक्वल टू ए प्लस सी असणार. करेक्ट आहे, म्हणजे या ए प्लस सी ची व्हॅल्यू किती असणार, 2b प्लस बी डिवायडेड बाय 2, म्हणजे 3b डिवायडेड बाय 2 हे आन्सर येणार फायनल. ओके, 3b डिवाइडेड बाय 2 कुठल्या ऑप्शन मध्ये, चेन्नई ऑप्शन मध्ये, सी. ओके, 3b डिवाइड बाय 2. सिम्प्लिफिकेशन करायचे होते. हा, पुढचा क्वेश्चन बघा. द नंबर ऑफ सोल्युशन्स ऑफ साइन एक्स प्लस साइन 3x, साइन x प्लस साइन 3x प्लस साइन 5x इज इक्वल टू 0 इन द इंटरवल पाय बाय 2 टू 3π/2, म्हणजे 90 to 270. ओके, हा करेक्ट, 90 to 270 या इंटरवल मध्ये. याच्यासाठी तुम्हाला साइन सी प्लस साइन डी फॉर्म्युला यूज करावा लागेल. साइन सी प्लस साइन डी, 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2, एक्स प्लस 3x 4x डिवाइड बाय 2 2x इंटू, बघा याच्यामध्ये जर तुम्ही x आणि 3x ला जर घेऊन कॅल्क्युलेट केलात तर आन्सर येणार नाही. हा टेक्स्ट बुक मध्ये पण ऍज इट इज क्वेश्चन आहे. तुम्हाला काय घ्यावं लागेल, तुम्हाला साइन 3x आणि साइन 5x, एक मिनिट, तुम्हाला काय घ्यावं लागणार आहे इथं, पहा कुठले 2 अँगल 2 टर्म्स आपल्याला सिम्प्लिफिकेशन साठी जवळ घ्यावं लागतील. साइन x आणि साइन 5x घ्यावं लागेल का ते पण सांगतो, प्लस साइन 3x बाजूला लिहिलं. ठीक आहे, साइन x प्लस साइन 5x का घ्यावं लागणार, कारण याला साइन सी प्लस साइन डी चा फॉर्म्युला यूज केला तर ते होतं 2 साइन सी प्लस डी डिवाइड बाय 2, म्हणजे x प्लस 5x 6x डिवाइड बाय 2 3x इंटू कॉस सी मायनस डी डिवाइड बाय 2, म्हणजे x मायनस 5x मायनस 4x डिवाइड बाय 2 मायनस 2x, पण कॉस वर काही इफेक्ट पडत नाही म्हणून cos 2x प्लस साइन 3x. ओके, असं घेतलं का, कारण की आपल्याला या स्टेपला आता साइन 3x कॉमन घेता येतं. साइन 3x कॉमन घेतलं, साइन 3x कॉमन घेतलं तर ब्रॅकेटमध्ये काय राहील, 2 cos 2x प्लस 1 इज इक्वल टू 0. ओके, म्हणजे याला जर तुम्ही सिम्प्लिफाय केलात तर हे साइन 3x ची व्हॅल्यू 0 येईल. साइन 3x इज इक्वल टू 0 असायला पाहिजे, और काय असायला पाहिजे, cos 2x इज इक्वल टू असलं पाहिजे -1/2.
ठीक आहे. साइन 3x इज इक्वल टू 0 म्हणजे 3x इज इक्वल टू n पाय. x ची व्हॅल्यू किती येणार n पाय डिवाइडेड बाय 3. ओके, हे एक सोल्युशन झालं इन जनरल मध्ये. आणि cos 2x इज इक्वल टू -1/2. तर कॉसच्या कुठल्या अँगलची व्हॅल्यू कमीत कमी ज्या अँगलला -1/2 येतं, -1/2. कॉस निगेटिव्ह कुठे आहे, सेकंड क्वाड्रंट मध्ये कॉस निगेटिव्ह आहे, बरोबर. म्हणजे काय करावं लागेल त्याला, सेकंड क्वाड्रंट मध्ये येण्यासाठी कॉसला पाय मायनस किती 1/2 साठी π/6 ना. ओके, आता याच्यासाठी अँगल तुम्हाला हा घ्यावा लागेल पाय डिवाइड बाय 3 घ्यावा लागेल, म्हणजे 2π/3 कॉस 2π डिवाइडेड बाय 3. ओके, म्हणजे याच्यावरनं 2x इज इक्वल टू येईल 2x इज इक्वल टू कॉस थिटा इज इक्वल कॉस अल्फा असेल तर 2x इज इक्वल टू n पाय. ठीक आहे, n पाय प्लस ऑर मायनस अल्फा म्हणजे 2π डिवाइडेड बाय 3. ओके, म्हणजे याच्यावरनं सोल्युशन येणार. वर लिहितो थोडंसं हे सोल्युशन. x इज इक्वल टू येणार काय n पाय डिवाइडेड बाय 2 प्लस ऑर मायनस पाय डिवाइडेड बाय 3. ओके, 2 न डिवाइड केलं तर n 2 कॅन्सल होईल, n पाय डिवाइडेड बाय 2 प्लस और मायनस पाय डिवाइडेड बाय 3. आता नंबर ऑफ सोल्युशन कसे फाइंड आउट करायचे बघा. हे तर जनरल सोल्युशन झालं. x इज इक्वल टू n पाय डिवाइडेड बाय 2 प्लस ऑर मायनस पाय बाय 3 x इज इक्वल टू n पाय डिवाइड बाय 3. आपल्याला सोल्युशन कशाच्या मध्ये पाहिजे, π/2 टू 3π/2 या इंटरवलच्या मध्ये सोल्युशन पाहिजे. तर ते सोल्युशन कसं फाइंड आउट करायचं बघा. याच्यामध्ये n हा इंटिजर असतो. n ची व्हॅल्यू ठेवा 0 नाही येणार त्या रेंजमध्ये. n ची व्हॅल्यू 1 ठेवली, n इज इक्वल टू 1 ठेवलं तर काय येणार x इज इक्वल टू π/3. पण आपल्याला π/2 पेक्षा मोठा पाहिजे, नाही जमणार. ओके, n ची व्हॅल्यू 2 ठेवली तर x इज इक्वल टू येणार 2π डिवाइडेड बाय 3. ओके, चालेल, हे एक सोल्युशन होईल. x इज इक्वल टू n ची व्हॅल्यू 3 ठेवली 3π डिवाइड बाय 3π आणि x इज इक्वल टू किती ठेवलं, x इज इक्वल टू 4 ठेवली 4π डिवाइडेड बाय 3. आता 4π डिवाइड बाय 3 2π/3 आणि पाय हे जे अँगल्स आहेत, हे अँगल तुमच्या कशाच्या मध्ये लाय करतात, हे अँगल π/2 टू 3π/2 या इंटरवलच्या मध्ये लाय करतात, हे तिन्ही अँगल. ओके, आणि याच्यामध्ये पण तुम्ही n च्या व्हॅल्यूचं सबस्टिट्यूट केलात तर तुम्हाला याच 3 व्हॅल्यू भेटतात. ठीक आहे, अशाच 3 व्हॅल्यू भेटतील प्लस ऑर मायनस साइन कन्सिडर केलं तरी. ओके, देअरफॉर तुमचं याच्यासाठी नंबर ऑफ सोल्युशन्स जे आहेत ते नंबर ऑफ सोल्युशन्स याचे किती येतील, नंबर ऑफ सोल्युशन्स विल बी 3. ओके, हा पुढचा क्वेश्चन बघूयात. याच्यामध्ये बघा tan इनवर्स ऑफ 2x प्लस tan इनवर्स ऑफ 3x इज इक्वल टू π/4 x ची व्हॅल्यू टेक्स्टबुक मधला ऍज इट इज क्वेश्चन आहे. याच्यामध्ये tan इनवर्स x प्लस tan इनवर्स y चा फॉर्म्युला यूज करायचा आहे. tan इनवर्स ऑफ x प्लस y म्हणजे काय होणार 2x प्लस 3x डिवाइडेड बाय 1 मायनस xy 1 मायनस 6x स्क्वेअर इज इक्वल टू π/4. ठीक आहे, म्हणजे tan इनवर्स समोर गेलं तर पाय डिवाइड बाय 4 म्हणजे 1 होईल, 1 मायनस 6x स्क्वेअर इज इक्वल टू 1 येईल. ह्या स्टेप समजल्या पाहिजेत तुम्हाला कॅल्क्युलेशनच्या. क्रॉस मल्टिप्लिकेशन जर केलं तर क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर काय होणार बघा, 1 मायनस 6x स्क्वेअर इज इक्वल टू येणार 5x. ठीक आहे, म्हणजे 6x स्क्वेअर प्लस 5x मायनस 1 इज इक्वल टू 0. ठीक आहे, किती प्रोडक्ट आला पाहिजे, 6 मायनस 6 प्रोडक्ट आला पाहिजे आणि समेशन प्लस 5 म्हणजे फॅक्टर्स काय येतील 6 आणि मायनस 1. करेक्ट आहे, म्हणजे यालाच तुम्हाला लिहिता येईल 6x स्क्वेअर प्लस 6x मायनस x मायनस 1 इज इक्वल टू 0. म्हणजे 6 इंटू ब्रॅकेट x प्लस 1. ओके, मायनस 1 इंटू ब्रॅकेट 6x इंटू ब्रॅकेट x प्लस 1 मायनस 1 इंटू ब्रॅकेट मायनस 1 इंटू ब्रॅकेट x प्लस 1. ओके, म्हणजे x ची व्हॅल्यू येईल -1 और x इज इक्वल टू येईल 1 बाय डिवाइडेड बाय 6. ओके, x इज इक्वल टू -1 और x इज इक्वल टू 1 डिवाइड बाय 6. ऑप्शन बघूयात आपण. हा, दोन्ही पण ऑप्शन आहेत. x इज इक्वल टू -1 पहा, या क्वेश्चन मध्ये x इज इक्वल टू -1 पण आहे, x इज इक्वल टू 1 बाय 6 पण आहे. मग विच व्हॅल्यू इज करेक्ट. ओके, -1 और 1 बाय 6 काय म्हणता तुम्ही. ओके, तर याच्यामध्ये एक व्हॅल्यू तर इलिमिनेट होणार आहे, x कॅन नॉट बी -1, x इज इक्वल टू 1 बाय 6 येणार आन्सर. का रिझन, ओके, कारण की आपण हा जो फॉर्म्युला यूज करतो tan इनवर्स ऑफ x प्लस tan इनवर्स y, त्याच्यामध्ये x, y कंपल्सरी ग्रेटर दॅन 0 असलं पाहिजे अँगल. ओके, मग x ची व्हॅल्यू जर तुम्ही -1 पुट केलात तर tan इनवर्स ऑफ -2 प्लस tan इनवर्स ऑफ -3 होईल, ज्याच्यासाठी हा रूल अप्लाय होत नाही. ओके, देअरफॉर x इज इक्वल टू 1 बाय 6 इज द करेक्ट आन्सर. लास्ट 2 क्वेश्चन्स.
CET 2019. पहा सोपे क्वेश्चन आहेत 2019चे, पटकन होतील. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय आहे, √3 cosec x प्लस 2 इज इक्वल टू 0, म्हणजे cosec x इज इक्वल टू -2 डिवाइड बाय √3, म्हणजे sin x इज इक्वल टू -√3/2, बरोबर का. आता ऍट x इज इक्वल टू किती, कुठल्या अँगलला साईनची व्हॅल्यू √3/2 असते, ऍट x इज इक्वल टू हा √3/2 60 म्हणजे किती, पाय डिवाइडेड बाय 3. ठीक आहे, पण साईन निगेटिव्ह कुठं, साईन निगेटिव्ह कुठं, थर्ड क्वाड्रंट मध्ये, फोर्थ क्वाड्रंट मध्ये, म्हणजे पाय प्लस पाय डिवाइडेड बाय 3 आणि 2 पाय मायनस पाय डिवाइडेड बाय 3, हे किती होणार, 3 पाय प्लस पाय 4 पाय डिवाइडेड बाय 3, आणि दुसरा अँगल 6 पाय मायनस पाय 5 पाय डिवाइडेड बाय 3. अशा पटकन तुम्हाला आन्सर कॅल्क्युलेट करता आले पाहिजेत. 4 पाय बाय 3, 5 पाय बाय 3. ओके, व्हेरी गुड. हां, विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सोल्युशन ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू 1. साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू काय आहे, साइन थिटा प्लस कॉस थिटा इज इक्वल टू आहे 1. ओके, नॉट सोल्युशन म्हटले, मग आपण डायरेक्ट व्हॅल्यू चेक करून बघू ना. 0 असताना, ओके का, साइन 0 ची व्हॅल्यू, साइन 0 ची व्हॅल्यू, साइन 0 ची व्हॅल्यू किती आहे पहा, साइन 0 ची व्हॅल्यू, साइन 0 ची व्हॅल्यू आहे 0, करेक्ट आहे. साइन 0 इज 0 अँड कॉस 0 इज 1, म्हणजे 0 आन्सर असेल. ठीक आहे, 5 पाय बाय 2, 5 पाय बाय 2 नाही माहित आपल्याला, 3 पाय बाय 2 असतं का. ओके, पाय बाय 2 ला असतं ना, पाय बाय 2 किती आहे, पाय बाय 2 म्हणजे 90, साइन 90 ची व्हॅल्यू 1, कॉस 90 ची व्हॅल्यू 0, म्हणजे हे पण सॅटिस्फाय करतं. 3 पाय बाय 2 -1 ना, साइन 3 पाय बाय 2 इज -1, कॉस 3 पाय बाय 2 इज 0. ओके, म्हणजे हे सोल्युशन नाही आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉट सोल्युशन ऑफ साइन थिटा प्लस कॉस थिटा इज, हे सोल्युशन नाही आहे ना क्लिअरली. ओके, दिस इज युअर आन्सर, 3 पाय बाय 2. का आन्सर येईल ते, कारण 3 पाय बाय 2 ठेवल्यानंतर याच्यामध्ये पहा सोल्युशन सॅटिस्फाय करायला पाहिजे. थिटाची व्हॅल्यू 3 पाय बाय 2, साइन 3 पाय बाय 2 -1 प्लस 0 इज इक्वल टू 1 येतं का, नाही येत. दिस डज नॉट फॉलो. ओके, सो आन्सर इज 3 पाय डिवाइडेड बाय 2. ओके, तर थोडासा लेंदी व्हिडिओ झालाय. ॲक्च्युअली ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनला टाइम लागतोच क्वेश्चन सॉल्व्ह करण्यासाठी. तसे डिफिकल्ट वाटतात क्वेश्चन, पण एक जनरल ऑब्झर्वेशन सांगतो कन्क्लुजन याच्यामध्ये, की जर 3 क्वेश्चन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन वर विचारले गेले तर त्याच्यापैकी 2 क्वेश्चन इझी असणार आहेत, 1 क्वेश्चन थोडासा डिफिकल्ट असणार आहे. ओके, तर थांबूया तिथं आज आपण. याच्यामध्ये तुम्हाला काही सजेशन्स असतील किंवा पुढं आणखीन ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शनचं रिव्हिजन शॉर्टकट्स पाहिजे असतील तर तुम्ही तसं ते कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करू शकता. ओके, थँक्यू.